श्लोक 46. श्रीराम मनाजे घडी राघवे वीण गेली, जनी आपुले ते तू वाहानी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. श्रीराम. भगवंतानं या जगामध्ये अनेक चांगल्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. त्या गोष्टीमध्ये आपलं मन रमवावं, पण आपण मात्र अतिसामान्य गोष्टीत मन रमवतो आणि आपला अमूल्य वेळ वाया घालवतो. उपासनेशिवाय आपल्याला गती नाही हे कळत नाही आपल्याला, किंवा कळलं तरी इतर मोह इतके असतात की आपण ते स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्नच करत नाही. समर्थांनी आपल्या आयुष्याचं गणित या श्लोकामध्ये मांडलेलं आहे. आपल्याला मिळालेल्या आयुष्यातलं जवळपास अर्ध आयुष्य किंवा अर्धा वेळ म्हणूया, तो झोप आणि प्रपंचातली इतर कामं हे करण्यात जातो. पण या जीवनासाठी आपण जितका वेळ घालवतो त्यापेक्षा खूप कमी वेळ आपण पुढच्या आयुष्याची तरतूद करण्यासाठी घालवतो. अहो, दिवसाकाठी 15 मिनिटं पूजा करताना सुद्धा मोबाईल घेऊन पाहणारी माणसं आपण बघतो. इथं समर्थ सांगतात की मृत्यूनं तुझ्या डोक्यावर सतत टांगती तलवार ठेवलेलीच आहे. ती कधी उगारायची हे तो ठरवणार आहे. मी उद्याचा दिवस पाहणार आहे की नाही हे मलाच माहिती नाही. मग आजचा जो पाठ आहे, आजचं जे वाचन आहे किंवा आजचा जो जप आहे, तो तू शांत चित्तानं करायला नको का? परमेश्वर चिंतनाशिवाय सगळं व्यर्थ आहे हे साधकानं लक्षात ठेवावं. सर्व कर्मेंद्रिय आणि विषय साधकाला फरफटत न्यायला टपलेले असतात, तेव्हा आपण नेहमी दक्ष म्हणजे सावध असायला पाहिजे. महाभारतामधली एक कथा आहे, कदाचित आपल्याला माहिती असेल तरी पण सांगतो की धर्मराज रोज सगळ्या गरजूंना दान करायचे, मदत करायचे. पण नियम असा होता त्यांचा की हे दान फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच दिलं जाईल. एकदा एक याचक दान मागण्यासाठी आला. तो खूप गरजू आहे हे त्याच्या देहबोलीवरून समजत होतं, पण तो यायला आणि सूर्यास्त व्हायला एकच गाठ पडली. तो काकुळतीनं त्यांना विनवत होता की महाराज, मला आजच मदत पाहिजे, नाहीतर कदाचित त्या मदतीचा मला उपयोग होणार नाही. पण धर्मराज ठाम होते. ते म्हणाले, माझा नियम मी मोडू शकणार नाही. तू उद्या सकाळी लवकर ये, मी तुला हवी तितकी मदत करेन. ही गोष्ट जवळ उभ्या असणाऱ्या भीमानं ऐकली आणि तो मनात म्हणाला, याच्यावर काहीतरी युक्ती केलीच पाहिजे. मग भीमानं एक मोठा ढोल तो वाजवायला सुरुवात केली. हा ढोल काहीतरी आनंदाची बातमी देण्यासाठी वाजवला जात असे. धर्मराजांनी भीमाला आनंदाचं कारण विचारलं. त्यावर भीम म्हणाले, तुमच्या मदतीविना त्या माणसाच्या घरी जो आजारी माणूस आहे तो मरायचा थांबणार आहे का? किंवा उद्या सकाळपर्यंत काहीही झालं तरी तुम्ही जिवंतच राहणार याची तुम्हाला खात्री आहे? आणि तशी असेल तर यासारखी आनंदाची बातमी कोणतीही असू शकत नाही. तेव्हा धर्मराजाला भीमाच्या बोलण्याचा अर्थ कळला आणि स्वतःची चूक लक्षात आली आणि धर्मराजाने त्या माणसाला मदत देऊ केली. या गोष्टीचा मथितार्थ इतकाच आहे की येणारा काळ, येणारी घडी आपल्या हातात नाही. गेलेला काळ परत आणता येणार नाही. आत्तापर्यंत रघुनाथाचं स्मरण भजन न करता जो काळ गेला तो गेला. आता साधनेवीण परत काळ घालवणं म्हणजे आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. हरिभजनावीण काळ घालवू नको रे. रामचंद्रांच्या भक्ती वाचून आपण जे जे करतो त्यामुळं आपलं हित तर होणार नाहीच, पण ते सर्व एक प्रकारे क्षीण वाढवणारं किंवा कष्ट देणारं आहे. जो मनुष्य सावध आहे, दक्ष आहे, तो प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन करतो. त्याचं चित्त सावध ऐका पुढच्या हाका असं असतं. सार काय आसार काय याचा तो विवेकानं विचार करतो आणि तसं त्या साधकाचं वर्तन असतं. जो दक्ष नसतो तो परमार्थाप्रमाणे प्रपंचातही यशस्वी होत नाही.
त्याच्या हातून भांडी तरी फुटतात, नुकसान होतं, जागोजागी अपयश येतं. तेव्हा सावधपणा, दक्षता हा गुण सगळीकडेच उपयोगी पडणारा असतो. माणसानं प्रत्येक गोष्टीत सावधानता बाळगली, नीट विचार केला तर त्याचं मन परमार्थ साधनेमध्ये दृढ राहील. त्याचे प्रयत्न निश्चितच शाश्वत सुखासाठी असतील. माझं शरीर हे उच्च प्रतीच्या साधनाप्राप्तीचं साधन आहे अशी त्याची धारणा असेल. त्यासाठी समर्थ या श्लोकामध्ये सांगतायत की भगवंताचं दर्शन हे ध्येय, त्याचं स्मरण हे साधन आणि त्याचं विस्मरण हा त्याचा अपमान असं समजावं. भगवंताचं स्मरण असेल तर काहीही नसून सगळं काही असल्यासारखं आहे, आणि उलट भगवंताचं स्मरण नसेल तर सगळं काही असून काहीच नसल्यासारखं आहे. त्यासाठी समर्थ साधकाला सूचना देतात की अगदी लक्ष देऊन भगवंताचं स्मरण करावं. जय जय रघुवीर समर्थ. मना जे घडी राघवे वेण गेली, जनी आपुली ते तू वाहानी केली. रघुनायका वेण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. श्रीराम.